लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. सरकारने ई-केवायसी बाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे आणि आता अनेक महिलांना मोठा धक्का बसू शकतो. 31 डिसेंबरनंतर ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार का? 30 एप्रिलनंतर कागदपत्रे जमा करता येतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता स्पष्ट शब्दांत सांगितलं, अशी कोणतीही नवीन मुदत दिलेली नाही. राज्यात तब्बल 70 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मार्च-एप्रिलचे 3,000 रुपये खात्यात जमा होऊ लागले आहेत. खूप. मग पुढचा हप्ता कधी येणार? आणि अपात्र लाभार्थ्यांकडून खरंच पैसे परत घेतले जाणार का? नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात सध्या सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरत आहेत. 30 एप्रिलनंतर पुन्हा कागदपत्रे जमा करता येतील का? ज्यांचे ई-केवायसी राहिले आहे त्यांना नवीन मुदत मिळणार का? आणि अपात्र लोकांकडून पैसे वसूल केले जाणार का? या सर्व प्रश्नांवर राज्य सरकारने आता स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. जर तुमच्या घरातही कोणी या योजनेच्या लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ई-केवायसी आणि अफवांवर स्पष्टीकरण. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे ई-केवायसीसाठी सरकारकडून कोणतीही नवीन मुदत देण्यात आलेली नाही. सध्या अशी चर्चा सुरू होती की 30 एप्रिलनंतर महिला विकास विभागात कागदपत्रे जमा करता येतील, पण सरकारने स्पष्ट केलंय की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ई-केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत होती आणि दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत वेळ दिला होता. पण आता ही मुदत संपली आहे आणि कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा कार्यालयांमध्ये विनाकारण गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. किती महिला अपात्र आणि वसुलीची नोटीस? आता बोलूया आकडेवारीबद्दल. राज्यात तब्बल 1,77,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे राज्यात जवळपास 70 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यांना यापुढे 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. इतकेच नाही तर योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सुमारे 12 ते 12,500 पुरुष लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे लाटले होते. आता या पैशांची त्यांच्याकडून थेट वसुली करण्याचा निर्णय शासनाने प्रस्तावित केला आहे. लवकरच ही वसुली प्रक्रिया सुरू होणार आहे. हप्त्यांचे पैसे कधी मिळणार? आता वळूया तुमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे. हप्त्याचे पैसे. विधान परिषदेची आचारसंहिता आणि ई-केवायसीमुळे फेब्रुवारीनंतर पैसे रखडले होते, पण मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात सरकारने मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी आवाहन केलंय की महिलांनी थेट आपल्या बँक खात्यात रक्कम तपासावी. आता सर्वांच्या नजरा मे महिन्याच्या हप्त्याकडे लागल्या आहेत, जो लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, खोट्या बातम्यांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारचा कोणताही नवीन GR किंवा सूचना आल्यास आम्ही तुम्हाला या चॅनलवर नक्की सांगू. ही महत्त्वाची माहिती तुमच्या कुटुंबातील आणि ओळखीच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अचूक व ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.